सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी आरोपी कृष्णा आंधळे याला तत्काळ अटक करावी, तसंच या हत्या प्रकरणी सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती व्हावी, यासह 7 मागण्यांसाठी अन्नत्याग आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा धनंजय देशमुख यांनी गेल्या आठवड्यात दिला होता। त्यानुसार 25 फेब्रुवारीपासून मस्साजोग ग्रामस्थांनी अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात केली आहे। या आंदोलनाला 1 दिवस होत नाही, तेच आता राज्याच्या गृहमंत्र्यांनी यापैकी आता एक मागणी मान्य केली आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणात उज्ज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भातील माहिती दिली आहे। बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख हत्या प्रकरणी महाराष्ट्र सरकारतर्फे ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून तर ॲडव्होकेट बाळासाहेब कोल्हे यांची सहाय्यक विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून दिली आहे। दरम्यान ही एक मागणी मान्य झाल्यानंतर धनंजय देशमुख यांनी मस्साजोग येथे प्रसार माध्यमांशी संवाद साधला। ते म्हणाले की उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आल्याने आता SIT CIDच्या अधिकाऱ्यांना वकिलांची मदत होईल। कुठे काही उणीवा वाटत असतील तर त्यातही मदत होईल। जी चौकशी सुरू आहे त्यात जास्तीचा फायदा होऊ शकतो। लवकरच आरोपपत्र दाखल करण्यात येणार आहे, यासाठीही सरकारी वकिलांचा उपयोग होणार आहे। तसंच इतर मागण्यांसंदर्भात मस्साजोग ग्रामस्थांशी चर्चा केली जाईल, असंही ते म्हणाले। यावर आता संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख हिने देखील प्रतिक्रिया दिली आहे। ती म्हणाली की आज आमची एक मागणी मान्य केली असून इतर मागण्याही मान्य कराव्यात अशी अपेक्षा आहे। आम्हाला न्याय मिळावा यासाठी जे करणं शक्य आहे ते मी करणार आहे, कारण माझे वडील माझ्यासाठी सर्वस्व होते। त्यांच्यासाठी आम्ही न्याय मिळवू शकलो नाही तर आम्ही स्वतःला माफ करू शकणार नाही। एकीकडे मला माझ्या वडिलांना न्याय मिळवून द्यायचा आहे तर दुसरीकडे मला परीक्षाही द्यायची आहे। दोन्ही गोष्टी माझ्यासाठी महत्त्वाच्या आहेत, पण त्याहीपेक्षा माझ्या वडिलांना न्याय मिळवून देणं मला जास्त महत्त्वाचं वाटतं, अशी प्रतिक्रिया वैभवी देशमुख हिने दिली आहे। या प्रकरणात सरकारी वकील म्हणून नियुक्ती झाल्यानंतर आता उज्ज्वल निकम नेमकं काय म्हणाले ते पाहूयात। माझ्या नियुक्तीकरता मत्स्याजोगचे ग्रामस्थ यांनी गेल्या काही दिवसापासून सतत मागणी करत होते। त्याचप्रमाणे त्यांनी काल देखील अन्नत्यागाचा उपोषण सुरू केलेलं आहे। हे ऐकून मी खूप व्यथित झालो होतो आणि म्हणून मी काल माननीय मुख्यमंत्र्यांना या संदर्भात कळवलं की सदरचा खटला चालवण्यासाठी मी तयार आहे आणि त्याप्रमाणे त्यांनी तसे आदेश पारित केल्याचे आज मला कळलेले आहे। अर्थात मी याकरता माननीय मुख्यमंत्र्यांचा आभारी आहे आणि आपल्या माध्यमातून मत्स्याजोगच्या सर्व ग्रामस्थांना आवाहन करेल की आपण उपोषण हे सोडावं। याला कारण असं आहे की या देशात कायदा आणि न्याय हे सर्वोच्च आहेत आणि त्यामुळे आपण असं कुठलंही कृत्य करू नये जेणेकरून आपल्या तब्येतीला याला हे त्रास होईल। आणि म्हणून मी आपल्या माध्यमातून त्यांना विनंती करेल की आपण उपोषण थांबवावं। या खटल्यातील तपास यंत्रणे ज्या वेळेला आरोपपत्र दाखल करतील त्याच्यानंतर आम्ही हा खटला तातडीने चालवण्यास घेऊ, एवढं मात्र मी आपल्याला आश्वासित करतो। सर, पण तुमच्या नियुक्तीवरून विरोधक आक्रमक करतायत, म्हणजे तुमचीच बॅट तुमचाच बॉल असं सरकार एक प्रकारे करते या प्रकरणात। खरं म्हणजे माझ्या नियुक्तीचे पडसाद राजकीय उमटतील याची मला यापूर्वीच कल्पना होती आणि माननीय मुख्यमंत्र्यांना देखील मी हे विशद केलं होतं। माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यावेळेला मला स्पष्ट सांगितलं होतं की राजकारणात यापूर्वी देखील विरोधी पक्षाचे अनेक वकील राजकारणात होते आहेत। मी राजकारणात कधी ॲक्टिव्ह यापूर्वी नव्हतो आणि मी अभिमानाने सांगेल राजकारणात जरी असलो तरी माझ्या कर्तव्यात आणि ड्युटीमध्ये कुठेही कोणी आडवं येऊ शकत नाही। त्यामुळे त्याच जोमाने जे मी चालवत होतो, अर्थात विरोधकांची जी काही त्यांचं म्हणणं असेल, गाऱ्हाणं असेल, त्याला मी काही महत्त्व देत नाही, कारण विरोधासाठी विरोध करणं हा त्यांचा स्थायी स्वभाव सध्या आहे। लवकरात लवकर संतोष देशमुख यांना न्याय मिळावा कुटुंबियांना, यासाठी कशा पद्धतीने ही लढाई घेतली जाईल?
अजून मी आरोपपत्रही बघितलेलं नाही. आरोपपत्र दाखल झाल्यानंतरच या संदर्भात मला सविस्तरपणे बोलता येईल. दरम्यान देशमुख कुटुंबियांची ही एक मागणी मान्य झाली असली तरी मस्साजोगमध्ये हे आंदोलन सुरूच आहे. त्यामुळे इतर मागण्यांविषयी सरकार आता काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. या संदर्भातील अधिक अपडेट्स जाणून घ्यायचे असतील तर लोकसत्ताच्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह.